ज्या वेळेस आपल्याकडे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेनगन सिंचन यासारख्या ज्या असेंब्ली म्हणतो आपण किंवा आपण ज्या प्रणाली म्हणतो आपण त्या शेतकऱ्याकडे अवेलेबल असतील, त्याच वेळेस शेतकरी ह्या आपल्या पिकाला आपण चांगल्या प्रकारे पाणी देऊ शकतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप भोले. म्हणजे आता येत्या काळाची गरज कुठली बसली आहे की आता सगळीकडे पाण्याची अवेलेबिलिटी, ज्याला आपण पाण्याची उपलब्धता म्हणतो, ती इथून पुढच्या कालखंडामध्ये कमी कमी होत चाललेलं आहे. आता क्षेत्र तर वाढत आहे, ऊसाचा असेल, कांद्याचा असेल, गव्हाचा असेल, हरभरा असेल, सगळ्या पिकांचं क्षेत्र वाढत चाललंय. पण पाणी मात्र आपण जे आज संकल्पना म्हणतो की संरक्षित पाणी, ती आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. म्हणजे संरक्षित पाणी ज्या आपण संकल्पना मांडतो त्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा रेनगन सिंचन इरिगेशन असेल, ह्या 2-3 इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस शेती किंवा ऑदर शेती कुठलंही पीक असेल हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, संरक्षित पाणी हे आपण म्हणतो की पिकाच्या गरजेनुसार, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि वातावरणातील बदलानुसार आपल्याला प्रत्येक पिकाचा पाणी देण्याची ही कॅपॅसिटी म्हणतो किंवा त्याची क्षमता म्हणतो, हे आपण कधी देऊ शकतो? ज्या वेळेस आपल्याकडे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेनगन सिंचन यासारख्या ज्या असेंब्ली म्हणतो आपण किंवा आपण ज्या प्रणाली म्हणतो आपण त्या शेतकऱ्याकडे अवेलेबल असतील, त्याच वेळेस शेतकरी ह्या आपल्या पिकाला आपण चांगल्या प्रकारे पाणी देऊ शकतो. आता विषय असा की पाणी म्हणजेच पीक उत्पन्न का, तर ते आहे बऱ्यापैकी. तर आपण ज्या पिकाला पाणी देत असतो, म्हणजे ऊस असेल किंवा कांदा असेल, याला संरक्षित पाणी दिल्यावरती आपण दिलेले खतं असतील किंवा आपल्या पिकाच्या वाढीची अवस्था असेल, यामध्ये ह्या पाण्याची जी आपण वापसा कंडिशन म्हणतो ह्या चांगल्या प्रकारे राखता येतात. मग त्याच्यामध्ये आज बघा, ऊसासारखं पीक असेल त्याला आपण ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देत असतो. तर आपण पाटपाण्याचा वापर जर केला ऊसासारख्या पिकाला, तर कमीत कमी आपण 6 तास तरी आपण पाटपाण्यात पाणी देत असतो. मग आपला 5 HP चा पंप जर गृहीत धरला आपण, तर एका तासाला 5 HP चा पंप 25 ते 30 हजार लिटर पाणी बाहेर फेकतो. याचा अर्थ 6 तास जर आपण पाणी दिलं तर 1.5 लाख लिटर आपण पाणी ऊसासारख्या पिकाला देत असतो. आता हा जो वापर आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून केला तर कमीत कमी आपल्याला 40 ते 50 हजार लिटर पाण्यामध्ये 1 एकरा सिंचन आपलं पूर्ण होऊ शकतं. म्हणजे त्यातनं काय झालं की अतिरिक्त पाणी न दिल्या कारणामुळे खतं लिच आउट झाले नाहीयेत, पिकाच्या मुळ्यांच्या कडेला वापसा कंडिशन आली. म्हणजे शेतकऱ्यांना माझं सांगणं असं आहे की कुठलंही पीक पाणी पित नाही, कुठल्याही पिकाला पाणी लागत नाही, पण वापसा कंडिशन असल्यावरती पिकाची वाढ ही समाधानकारक होत असते. आणि ती ऊसासारख्या पिकाला ठिबक सिंचन, रेनगन सिंचन आणि तुषार सिंचन याच्या माध्यमातूनच तुम्ही हे ताण भागू शकता. आता ठिबक सिंचनच्या माध्यमातून जे आपण खत व्यवस्थापन करत असतो, तर ती मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राहिल्या कारणामुळे ती आपल्याला खतांची बचत होते. म्हणजे आपण म्हणतो की बचत म्हणजेच निर्मिती. या माध्यमातून आपण ठिबक सिंचनचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठिबक सिंचनचा वापर अजून का करावा, त्याला एक महत्वाचं कारण असं आहे की वॉटर होल्डिंग, आज जमिनीची पाण्याच्या पातळी खाली होत चालली आहे. म्हणजे सारखा आपण विहिरींचा असेल, बोरवेलचा असेल, हा उपसा आपण सारखा करतो. आता ठिबक सिंचनच्या माध्यमातून पिकाच्या पाण्याची गरज भागल्यावरती, हा उपसा कमी झाल्यावरती तुमचं जे म्हणतो जलधारण क्षमता पिकाची, तुमच्या जमिनीची असेल किंवा खडकांची असेल, ही वाढणार आहे. जेणेकरून आज बघा, ह्या वर्षी प्रचंड पाऊस पडला. म्हणजे मे पासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत सारखा पाऊस पडत होता, पण सगळ्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याला सर्वात महत्वाचं कारण काय, तर पाणी जमिनीमध्ये राहिलेलंच नाहीये. सगळ्यांनी सारखा उपसा करून 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 आपण ते पाणी जमिनीतलं देखील आपण काढून घेतलं. मग आपण जर ठिबक सिंचनच्या माध्यमातून हा असा वापर जर आपण केला कुठल्याही पिकाला असेल, तर ही वॉटर होल्डिंग, जे जमिनीमध्ये आपण जे वाढणारं पाणी म्हणतो किंवा थांबणारं पाणी म्हणतो, हे सारखा उपसा न केल्या कारणामुळे तुमची जलधारण क्षमता खडकांची असेल, जमिनीची असेल, ही वाढणार आहे. शेतकरी वर्गाने इथून पुढच्या कालखंडामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मोजूनच दिलं पाहिजे, तरच तुमच्या ह्यातून पुढच्या कालखंडामध्ये शाश्वत शेती आपली होऊ शकते. अन्यथा म्हणजे पावसाळ्यामध्ये अति पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये तुमचं पीक जळणार, याच्या पलीकडे शेतकरी काही करू शकत नाही. आपला खर्च हा इथून पुढच्या कालखंडामध्ये खतांचा असेल, कुठल्या फवारण्या असतील, मजूर असेल, वाढत चाललाय, पण उत्पादकता मात्र आपली घटत चालली. याच्यावर रामबाण उपाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेनगन सिंचन ह्या इरिगेशनच्या मॉडेलशिवाय आता इथून पुढे पर्याय राहणार नाहीये. धन्यवाद.